नमस्कार मित्रांनो, आजच्या लपंडाव मालिकेचा भाग हा पूर्णपणे भावनांनी, रहस्यांनी आणि पुढच्या मोठ्या घडामोडींची चाहूल देण्याच्या प्रसंगांनी भरलेला होता. एका बाजूला कान्हा आपल्या विश्वासावर ठाम उभा राहिलेला दिसला, तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या पायाखालची जमीन हळूहळू सरकत असल्याचं स्पष्ट जाणवलं. त्यातच मीनाक्षी आणि परशुराम यांच्या आयुष्यात असा मोठा धक्का बसला की तो पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. भागाच्या सुरुवातीलाच किरण वर्तमानपत्रात दिलेली जाहिरात दिसते आणि तो थेट कान्हाला प्रश्न विचारतो, एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी मला सांगण्याची गरजही तुला कशी काय वाटली नाही, असं तो म्हणतो. त्याचं म्हणणंही काही चुकीचं नसतं. आजच्या डिजिटल युगात वर्तमानपत्रातून एखाद्या व्यक्तीचा शोध लागणं कितपत शक्य आहे हा प्रश्न त्याच्या मनात असतो. पण कान्हाच्या चेहऱ्यावर मात्र किंचितही संभ्रम नसतो. त्यासाठी ही फक्त जाहिरात नसते, तर आशेचा एक नवीन धागा असतो. किरण पुन्हा पुन्हा त्याला वास्तव समजवण्याचा प्रयत्न करतो. इतके वर्ष झालं, कुठलाही ठोस पुरावा नाही, मग अजूनही एवढा विश्वास कसा काय ठेवतोस, असा प्रश्न तो विचारतो. यावर कान्हा जे काही उत्तर देतो ते त्याच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख करून देणार असतं. तो म्हणतो की हा विश्वास फक्त मनाचा नाही, तर श्रद्धेचा आहे. आईबाबांनी दिलेल्या कवडावर त्याचा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच त्याला खात्री आहे की तेजस्विनी अजूनही जिवंत आहे. याच वेळी त्याच्या डोळ्यासमोर मंदिरात घडलेला तो एक जुना प्रसंग उभा राहतो. एका साध्या योगायोगातून त्याची तेजस्विनीशी झालेली भेट आजही त्याच्या मनात ताजी असते. कान्हाच्या मते तो योगायोग नव्हता, तर नियतीने दिलेला तो संकेत होता. म्हणूनच आता कितीही अडचणी आले तरी तो शोध थांबवणार नाही, असा निर्धार तो पुन्हा एकदा व्यक्त करतो. त्याच्यामध्ये सरकारचा खरा चेहरा जगासमोर आणायचा असेल तर तेजस्विनीचं सापडणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तिच्याकडेच असा पुरावा आहे जो सरकारच्या पूर्ण खेळावर पडदा लागू शकतो. किरणला कान्हाची भावना समजत असली तरी वास्तव वेगळं आहे. तो वारंवार सांगत राहतो. पण या दोघांच्या सहभाषणातून एक गोष्ट स्पष्ट होते, कान्हा आता मागे फिरणारा नाही. तो कितीही वेळ लागला तरी सत्याबाहेर आणणारच आहे. त्यामुळे पुढच्या भागांमध्ये तेजस्विनीच्या शोधाला आणखी वेग येणार याची चाहूल इथूनच मिळते. दुसऱ्या बाजूला सरकारच्या घरी एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. घरकामासाठी आलेली एक बाई सुरुवातीपासूनच सरकारला तिच्याच भाषेत उत्तर द्यायला लागते. सरकारला सवय असते की समोरचा प्रत्येक जण तिच्या शब्दावर चालतो, पण आज तसं अजिबात होत नाही. ती बाई प्रत्येक प्रश्नाला इतक्या आत्मविश्वासाने उत्तर देते की काही क्षण सरकारलाही काय बोलावं हे सुचत नाही. काम येतं का, आधी कुठे काम केलं, नियम पाळशील ना, अशा प्रत्येक प्रश्नाला ती अगदी बिनधास्त उत्तर देते. उलट स्वतःची अटी घालते. मला दादागिरी चालणार नाही, सुट्टी हवी तेव्हा घेईल, माझ्याशी मोठेपणा करून बोलू नका, असं ती स्पष्ट सांगते. सरकारचा संयम तुटतो, पण त्या बाईलाही काही फरक पडत नाही. शेवटी ती निघून जाते आणि सरकारचा संताप आणखी वाढतो. याच वेळी गौतम तिथे येतो आणि सरकारची अवस्था पाहून तिला आशा स्वतःकडे पाहण्याचा सल्ला देतो. एकेकाळी सगळ्यांना घाबरवणारी सरकार आज एका साध्या कामवालीकडूनही उलट उत्तर ऐकत असते. हेच तिच्या पडत्या काळाचं लक्षण असल्याचं तो सांगतो. गौतमचा प्रत्येक शब्द सरकारला टोचत असतो, पण तरीही ती काही बोलत नाही. तेवढ्यात कुल्फी आनंदाची बातमी घेऊन घरी येते. वर्गात पहिला क्रमांक मिळाल्याचं ती अभिमानाने सांगते. गौतम तिचा मनापासून कौतुक करतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत असतो, पण सरकारला मात्र हा आनंदही सहन होत नाही. गौतम लगेच तिला आठवण करून देतो की एकेकाळी भीतीमुळे अभ्यासात मागे राहणारी हीच मुलगी आता आत्मविश्वासाने पुढे जात आहे. म्हणजे तुझी भीती तिच्या मनातून कमी होत चालली आहे. यानंतर गौतम पुन्हा एकदा सरकारला तिच्या भूतकाळाची आठवण करून देतो. जर तू स्वार्थासाठी इतके चुकीचे निर्णय घेतले नसतेस तर आज स्वतःचं कुटुंबही तुझ्या विरोधात उभं राहिलं नसतं. तेजस्विनीसोबत केलेला अन्याय आज तुझ्याला उलटत आहे, असं तो स्पष्ट सांगतो. सरकारला हे ऐकून संताप येतो, पण परिस्थिती तिच्या हातातून निसटत चालल्याची जाणीवही तिला होत असते. गौतम निघून गेल्यावर सरकार एकटीच विचार करू लागते. तिच्या लक्षात येतं की प्रॉपर्टीचे कागद अजून कुणाच्याही हाती लागलेले नाहीत. जर ते कान्हा किंवा सखेपर्यंत पोहोचले असते तर आतापर्यंत परिस्थिती पूर्णपणे बदलून गेलेली असते. याच विचाराने ती घरभर
त्या कागदांचा शोध घ्यायला सुरुवात करते. पण प्रत्येक कपात, प्रत्येक ड्रॉवर आणि प्रत्येक कोपरा ती तपासते, पण कागदांचा काहीच पत्ता लागत नाही. याच दरम्यान प्रेक्षकांना एक मजेशीर ट्विस्ट समजतो. जी कामवाली सरकारला चांगलीच फिरकून गेली असते ती प्रत्यक्षात सखीच्या प्लॅनचा एक भाग असतो. सखीला तिचा फोन येतो आणि हसत हसत सांगते की सरकारची चांगली फजिती झाली. सखी तिचं कौतुक करते, मदतीबद्दल आभार मानते. त्या बाईचं उत्तर मात्र मन जिंकणार असतं. ती सांगते की माझ्या मुलीला तुम्ही शिकवत आहात, तेच माझ्यासाठी मोठं आहे. त्यामुळे पैशांपेक्षा तुमचे उपकार मोठे आहेत. या छोट्याशा प्रसंगातून सखीचं वेगळं व्यक्तिमत्व समोर येतं. ती फक्त सरकारविरुद्ध योजना आखत नाही, तर सामान्य माणसांशी माणुसकीने वागते. त्यामुळे तिच्याबद्दल लोकांच्या मनात असलेला आदर आणखीन वाढताना दिसतो. इकडे सखी हॉस्पिटलकडे निघते, कारण मीनाक्षी आणि परशुराम यांच्या रिपोर्टचा निकाल येणार असतो. त्यांना अजूनही आशा असते की डॉक्टर काहीतरी चांगली बातमी देतील, पण पुढे त्यांची वाट पाहत असतं ते आयुष्यातील सर्वात मोठ्या भावनिक धक्क्यांपैकी एक. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मीनाक्षी, परशुराम आणि सखी तिघांच्या चेहऱ्यावर आशा आणि भीती अशा दोन्ही भावना दिसत असतात. रिपोर्ट्स काय सांगतील, पुढे भविष्य कोणत्या दिशेने जाईल, याचाच विचार तिघांच्या मनात सुरू असतो. इतक्यात त्यांच्या नजरेसमोर एक छोटंसं बाळ येतं. त्या बाळाकडे पाहून मीनाक्षी आणि परशुराम यांच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी हसू उमटतं. आपल्याला आयुष्यात असा एक दिवस यावा अशी इच्छा त्यांच्या मनात पुन्हा जागी होते, पण नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवून दिलेलं असतं. डॉक्टर त्यांना केबिनमध्ये बोलवतात आणि शांतपणे रिपोर्ट समोर ठेवतात. सुरुवातीच्या वातावरणात अगदी गंभीर असतं. डॉक्टर थेट निष्कर्ष सांगण्याऐवजी त्यांच्या वयाचा, आरोग्याचा आणि आधीच्या वैद्यकीय इतिहासाचा उल्लेख करतात. त्यामुळे तिघांची उत्सुकता आणखी वाढते. शेवटी डॉक्टर हे स्पष्ट सांगतात की गर्भधारण होणं अशक्य नाही, पण त्यानंतरचा संपूर्ण प्रवास अत्यंत धोकादायक ठरू शकतो. बाळाची वाढ व्यवस्थित होईल याची खात्री नाही. प्रसूतीदरम्यान गुंतागुंती निर्माण होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीनाक्षीच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हे शब्द ऐकताच मीनाक्षी पूर्णपणे कोलमडून जाते. काही क्षणांपूर्वीपर्यंत ज्या आशेवरती उभी होती ती एका क्षणात तुटून पडते. परशुरामही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यांच्याही चेहऱ्यावरचं दुःख लपवून राहत नाही. सखीला सुरुवातीला डॉक्टरचं म्हणणं पटतं. ती पुन्हा एकदा विचार करते की दुसरा काही मार्ग नाही का, काही उपचार, काही पर्याय, काही आशा. पण डॉक्टर वास्तव लपवत नाहीत. त्या सांगतात की निर्णय तुमचा असेल, पण धोका खूप मोठा आहे, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावं लागेल. मीनाक्षी बाहेर पडते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंचा बाण फुटतो. तिच्या मनात अनेक वर्षांपूर्वीच्या जखमा पुन्हा उघड्या होतात. आयुष्याने आधीच तिच्याकडून खूप काही हिरकावून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा आई होण्याचं स्वप्नही हातातून निसटत असल्याची भावना तिच्या मनाला पोखरू लागते. परशुराम तिचा हात धरून तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो. शब्द कमी पडतात, पण साथ देण्याचा त्याचा प्रयत्न मनाला स्पर्श करून जातो. सखी हे सगळं शांतपणे पाहत असते. तिच्या मनात एक विचार सुरू असतो, या दोघांनी आयुष्यभर इतका संघर्ष केला आहे, तरी त्यांना सुख इतकं कठीण का मिळते. ती मनाशी ठरवते की अजून सर्व काही संपलेलं नाही. डॉक्टरांनी धोका सांगितला आहे, पण आशा पूर्णपणे संपलेली नाही. काही झालं तरी या दोघांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद आणण्यासाठी ती प्रयत्न करणारच. दरम्यान मालिकेची दुसरी बाजूही तितकीच रंजक बनते. सरकार अजूनही प्रॉपर्टीचे कागद शोधण्यामध्ये गुंतलेले असते. तिच्या मनात एक भीती असते, हे कागद जर कान्हा आणि सखेच्या हाती लागले तर इतक्या वर्षांपासून उभं केलेलं तिचं संपूर्ण साम्राज्य काही क्षणात कोसळू शकतं. म्हणून ती घरातील प्रत्येक कोपरा तपासू लागते. तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता ही स्पष्ट दिसत असते. याच वेळी कुल्फी नकळत सरकारचं बोलणं ऐकते. सरकारची नजर तिच्यावर पडताच वातावरण क्षणात बदलतं. कुल्फी आधी तिच्यापासून घाबरलेली असते. सरकार तिला जवळ बोलवते आणि काही ऐकलंस का असा प्रश्न विचारते. कुल्फी घाबरत नाही म्हणते, पण सरकार तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही. उलट ती पुन्हा तिला मानसिक दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करते. वर्गात पहिला क्रमांक आणू नकोस, जास्त हुशार दाखवू नकोस, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही, अशा शब्दात ती कुल्फीला घाबरवते. हा प्रसंग छोटा असला तरी खूप महत्त्वाचा ठरतो, कारण यावरून
सरकार अजूनही भीतीचं शस्त्र वापरून लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं. मात्र आता परिस्थिती बदलत चालली आहे. एकेकाळी तिच्या प्रत्येक शब्दाला घाबरणारे लोक आता तिच्या विरोधात उभे राहत आहेत. त्यामुळे सरकारचा आत्मविश्वास ढासळताना स्पष्ट दिसतो. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मीनाक्षी आणि परशुराम एकमेकांचा हात धरून शांतपणे चालत असतात. दोघेही काही बोलत नाहीत, पण त्यांच्या शांततेतच खूप वेदना ह्या दडलेल्या असतात. सखी त्यांच्याकडे पाहत राहते आणि तिच्या डोळ्यातही पाणी येतं. मालिकेतील हा प्रसंग आजच्या भागाचा सर्वात भावनिक क्षण ठरतो. संवाद कमी असले तरी कलाकारांच्या अभिनयामुळे त्या प्रसंगाची तीव्रता प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. आजच्या भागात आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे प्रत्येक पात्र आता एका मोठ्या वळणावरती उभा आहे. कान्हा सत्याच्या शोधात आणखी पुढे जात आहे. सखी आता फक्त परिस्थिती पाहणार नाही, तर प्रत्येक गोष्टीला सक्रिय भूमिका घेत आहे. गौतम उघडपणे सरकारच्या विरोधात उभा राहिलेला आहे. कुल्फी हळूहळू भीतीवर मात करत आहे आणि सरकार जितकी परिस्थिती सामान्याचा प्रयत्न करते, तितकी ती स्वतःच्या जाळ्यात अडकताना दिसते. भागाच्या शेवटी दाखवलेलं असतं पुढील भागाची झलक. मात्र प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचणारी ठरवते. वटपौर्णिमेच्या निमित्ताने घरात वेगळं वातावरण असणार आहे. सुरुवातीला सखी या सणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते, पण कान्हाच्या प्रेमाची आणि त्याच्या निष्ठार्थ भावनेची तिला पुन्हा एकदा जाणीव होते. त्यानंतर घडणारा प्रसंग त्यांच्या नात्यातील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कान्हा सखीसाठी खास भेट आणतो आणि आपल्या कृतीतून तिच्याबद्दल प्रेम व्यक्त करत राहतो. त्यासाठी नातं हे फक्त परंपरेपुरतं मर्यादित नसून विश्वास आणि साथ यावर उभा आहे, हे तो सर्वांसमोर दाखवून देतो. हा क्षण पाहताना सखी ही भावणूक होते. इतक्या दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना अखेर बाहेर येऊ लागतात. ती सर्वांसमोर कान्हाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेते. हा निर्णय फक्त त्यांच्या नात्याला नवी दिशा देणार नसून सरकारसाठीही मोठा धक्का बसणार आहे. एकूणच पाहिलं तर आजचा भाग हा केवळ घटनांनी भरलेला नव्हता, तर प्रत्येक प्रसंगाने तुमच्या कथाची मजबूत पायाभरणी केली. एका बाजूला आशा आणि विश्वास आहे, तर दुसऱ्या बाजूला भीती आणि कटकारस्थान. पुढच्या भागात या सगळ्या धाग्यांचा नेमका कसा गुंता उघडतो हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे.